एका बाजूला परळी बीड परिसरामध्ये आंदोलन होत असताना वाल्मिक कराडच्या मूळ गावामध्ये सुद्धा म्हणजे पांगरीमध्ये कराड समर्थक रस्त्यावर आल्याचं चित्र आहे। आपण जी दृश्य आता या क्षणाला टीव्ही स्क्रीनवर पाहतोय ती पांगरीमधली आहेत। पांगरी हे परभणी जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव आहे। त्या पांगरीमध्ये टॉवरवर चढून कराड समर्थकांनी आंदोलन केलं आणि इतकंच नाही तर त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे। वाल्मिक कराडवर मोका लावणं असो, हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव नोंदवणं असो, याचा विरोध कराडचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करतायत। अजय घोडके आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्ताने जोडले गेलेले आहेत। अजय नमस्कार आणि धन्यवाद, आपण जोडले गेलात। माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय? आपण जिथे आहात तिथली परिस्थिती पटकन सांगा एका मिनिटात। काल ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडवरती मकोका लावल्याच्या नंतर परळी शहरामध्ये ज्या पद्धतीचं पडसाद उमटले, आक्रमक पवित्रा कराड समर्थकांनी घेतला। परंतु आज जर पाहिलं तर आज परळी या शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ जी आहे या ठिकाणी एकंदरीत वातावरण हे तणावपूर्ण वातावरण आहे। व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना बंद ठेवलेल्या आहेत, या स्वयंघोषित आस्थापना बंद केल्याचं सांगितलं जाते आणि एकंदरीत धनंजय मुंडे सुद्धा आता परळी शहरामध्ये उपस्थित आहेत, परंतु त्यांच्याकडनं माध्यमांसाठी अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। सकाळी 10 वाजता कराड समर्थक आणि त्यांच्या परिवाराकडनं एक बैठक घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु कराड समर्थक आणि त्यांच्या परिवाराने सुद्धा आता अशी जी अजय एक महत्त्वाचा मुद्दा आपण आता या क्षणाला चर्चेमध्ये आणलात, मला त्या निमित्तानं सांगा। धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत परळीमध्ये। आता या सर्व घटनाक्रमाच्या दरम्यान धनंजय मुंडेंचं परळीत असणं याला काही वेगळा अर्थ आणि संदर्भ आहे का अजय? सर, ज्या पद्धतीनं परळी शहरामध्ये काल सायंकाळच्या वेळेला आक्रमक घडामोडी घडल्या, अगदी तीव्र पडसाद सुद्धा उमटले, त्यानंतर धनंजय मुंडे हे तात्काळ परळीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतल्याचं पण सांगितलं जातंय। परंतु धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय यासाठी जय महाराष्ट्रानं सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, परंतु माध्यमांशी बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यानंतर वाल्मिक कराडच्या सुद्धा परिवार आणि समर्थकांनी जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत यावर आम्ही कुठलेही भाष्य करणार नाही असं सांगितलंय। ठीक आहे अजय, आपण बातमी संदर्भात परत बोलूच। आपण तुर्तास घडत असलेल्या सर्व तपशिलांसह वेळोवेळी आमच्या संपर्कात राहा।